मित्रांनो, आज आमच्या इथे गणपती बसलेले आहेत आणि आज गौरी वंशाचा दिवस आहे। हे माझे बाबा आहेत, या माझ्या मिसेस आहेत, त्यासुद्धा गौरीचं वंशा बनवत आहेत आणि ह्या माझे भाऊ आहेत नंदू देशमुख। ते आता ते गौरी वंशाबद्दल आपल्याला माहिती देतील। नंदूश्री, हे गौरी वंशा काय आहे? काय ना, आपल्या घरी गौरीचे आगमन झालेले आहे। हां, बरोबर। तर आज गौरीचं पूजन आहे। ओके ओके। ते जुन्या पद्धती रीतिरिवाज प्रमाणे। अच्छा, हां। मग तुम्ही जी मातीची जी मूर्ती असते ती आपण आणत नाही का? का ती आणण्यामागे काय महत्त्व? ती ही आपण जे हे आपलं सांस्कृतिक पद्धत आहे, बरोबर? तर ही बरीच लोक आता अवलंबन नाही, पण ही कशी अवलंबायची त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या मला। म्हणजे त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि किती किती काय काय करावं लागतं, जरा लोकांना कळू द्या, की जेणेकरून ते सुद्धा पुढच्या वर्षी जर त्यांना आवडलं तर ते करतील। तर तुम्ही सांगा मला, यात काय काय साहित्य लागतं आणि हे काय काय कसं करायचं असतं? हे पत्री बोलतात त्याला। ह्याला पत्री बोलतात, ओके। हे पानं दाखवा जरा मला, एक 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 कसे, ह्याला पानाला काय म्हणतात आणि त्या पानाला काय म्हणतात आणि कुठले कुठले साहित्य लागतात? आता हा आघाडा आहे। आघाड आहे, ओके। आघाड्याची किती पानं साधारणतः लागतात एका याला? हे बघा, हे असं बांधलं जातं, एकाला 2 लागतात। त्याच्यानंतर दुर्वा लागतो, त्याच्यानंतर एक पदार्थ मला जरा वाचून दाखवा। तुळस लागते। तुळस लागते, ओके। गौरीचं फूल लागतं। अच्छा, हे गौरीचं फूल आहे, हे लागतं, बरोबर। हे माका आहे। माका आहे, हा माका आहे, हा सुद्धा नैसर्गिक आहे। आणि हा तुम्हाला सध्या हे तेरीची पान आहे, ओके। अजून काय आहे? हे करंदेचं पान आहे, अजून ओके। हे हळदीचं पान आहे, अजून बोला। अजून काय पदार्थ? भेंडीचं पान आहे, अच्छा, एक आहे भेंडीचं पान सुद्धा लागतं। अजून भेंडीचं फूल आहे। हे भेंडीचं फूल सुद्धा आपल्याला मिळतं, बाजारात नाही मिळेल तर आपल्या परड्यामध्ये मिळेल। त्याच्यानंतर हे बघा, हे लवंग, लाह्या आणि दुसरं काय? गहू आहे, अजून ह्याच्यामधलं सांगा। हळद कुंकू, झेंडूचं फूल, खोबरा आणि हळकुंड। आता ह्याच्यामधलं सांगा जरा। सुपारी वगैरे काय लागतं? सुपारी, चणा डाळ, हां, आणि हळकुंड, ओके। अजून काय हे काय? बस ना। आणि दिवे किती लागतात साधारणतः? हे असे दिवे बनवू शकता तुम्ही? 12 छोटे आणि मोठे 4 लागतात, ओके। अजून याच्या व्यतिरिक्त काय लागतं का? नाही। आता हे सगळे पदार्थ तुम्ही गोळा केल्यानंतर तुम्हाला हे जे पत्र तुम्ही आता हे बांधताय, ते बघा, हे नंदू देशमुख बांधताय, ते किती बांधावं लागतं साधारणतः एका ह्याच्यामध्ये? हे 9 गाठी। ह्याला काय म्हणतात? हे लक्ष्मी म्हणतात, ह्याला 9 गाठी तुम्ही बांधता। त्याच्यामध्ये सगळ्या पदार्थांचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही बांधता। मी तुम्हाला एक पत्र केलेलं आहे, हे असं केलेलं आहे बघा, हे असं बनवायचं असतं। त्याच्यामध्ये प्रत्येक जे पदार्थ मी तुम्हाला दाखवले त्याचे थोडे थोडे कंटेंट्स आपण टाका, छोटे छोटे, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ते असं हे तयार करून ठेवा। आणि त्याच्यानंतर हे बघा, हे असे बांधले जातात। त्यासाठी तुम्हाला तो हळदीचा तो जो हे रस्सी, ती हळद लावून घेतलेली, धागा असतो, त्याला हळद लावून ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्ही 9 बांधू शकता। आणि हे पावती, ही पावती असते, हिला पावती म्हणतात। ही 5 पावती आणि ह्या 9 तुम्ही जे आता बांधताय त्या 9, या लक्ष्मी 9 आणि पावती 5, म्हणजे पावती ही 5ची असते। पण किती बांधायच्या असतात पावत्या? 5 गाठी, पण त्याच्या किती बनवायच्या? नंबर तर 2 पावत्या। अच्छा, 2 फॅमिली असतील तर 2 पावत्या। आणि लक्ष्मीचं जे हे आहे ते किती बनवायचं? हे आपलं ही जी 9ची तुम्ही जे बनवली ना, त्या अशा किती बनवायच्या? अशा 2च। म्हणजे ह्या जर समजा फॅमिली 4 असेल तर किती बनवावं लागतं? 4 बनवावं लागते। जर तुमचं जॉईंट कुटुंब आहे आणि तुम्ही समजा 4 फॅमिली आहेत तर तुम्ही हे 4 बनवू शकता। जास्त अधिक बनवल्याने काय नुकसान काय नाही ना? ओके ओके। मग ह्या 5 बनवल्या। तर अशा प्रकारे नंदूजी, तुम्हाला अजून काय याच्यावर बोलायचं आहे का? म्हणजे तुम्हाला अजून काय माहिती द्यायची आहे का याच्याबद्दल, की लोकांनी काय करायला पाहिजे? म्हणजे अशा प्रकारे करणं चांगलं होईल, की आपली संस्कृती जर आपल्याला मराठी बांधवांची जर जपायची असेल हिंदू संस्कृतीमध्ये, तर हे तुम्ही असं चालू करा आणि याच्यामध्ये मजा येते, लोकांचा एक सहभाग असतो आणि हे पदार्थ छोटे छोटे पदार्थ आणण्यात खूप मजा असते। आणि एकत्र कुटुंबामुळे आपली जवळीक वाढते। तर हे असं तुम्ही पुढच्या वर्षी बघून चालू करा। अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल पण करू शकता। धन्यवाद। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद।